नमस्कार मित्रांनो. स्टील सेक्टरमध्ये कोळसा तयार करणारी कंपनी एक धमाकेदार IPO आणतोय आणि ती कंपनी आहे कोल इंडियाची 100% सबसिडियरी कंपनी BCCL. तर ह्या व्हिडिओमध्ये भारत कुकिंग कोल लिमिटेड म्हणजे BCCL IPOची संपूर्ण माहिती, कंपनीचा परफॉर्मन्स, हा IPO कधी ओपन होणार व त्याचे फायदे आणि नुकसान हे सर्व जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बाजार तडका या नवीन यूट्यूब चॅनलवर. तर चला सुरुवात करूया. त्या अगोदर आपण BCCL कंपनीची थोडक्यात माहिती करून घेऊ. भारत कुकिंग कोल लिमिटेड म्हणजे BCCL ही कोल इंडिया लिमिटेडची 100% पूर्ण मालकीची कंपनी आहे. ही कंपनी प्रामुख्याने कोकिंग कोळसा आणि उत्पादन करते, जो स्टील बनवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. याशिवाय BCCL नॉन कुकिंग कोळसा आणि वॉश कोळसा देखील तयार करते. म्हणजे भारताच्या स्टील इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रियल ग्रोथमध्ये BCCLची भूमिका खूप महत्त्वाची आहे. एक्झाम्पल म्हणजे स्टील बनवण्यासाठी लागणारा खास प्रकारचा कोळसा इंडस्ट्रीसाठी कुकिंग कोल अत्यंत महत्त्वाचा रॉ मटेरियल आहे. भारतात स्टील डिमांड वाढतोय प्लस कोल डिमांड ही वाढतोय. BCCLकडे झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये पसरलेली मोठी कोळसा खाण क्षेत्र आहेत. नॉर्मल कोल आणि कुकिंग कोल यामधील फरक काय आहे? तर नॉर्मल कोलचा वापर इलेक्ट्रिसिटीसाठी केला जातो आणि कुकिंग कोलचा वापर स्टील मेकिंगसाठी केला जातो. या सर्वांचा वापर तसेच इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे एक्सपान्शन, कन्स्ट्रक्शन आणि स्मार्ट सिटीज असे स्टील प्रोडक्शन टार्गेट या सगळ्यांचा थेट फायदा कुकिंग कोल लिमिटेड या कंपनीला मिळतो. आता थोडक्यात पण स्पष्टपणे BCCL IPOची संपूर्ण डिटेल्स समजून घेऊया. BCCLचा IPO 9 जानेवारी 2026 रोजी ओपन होणार असून हा IPO 13 जानेवारी 2026 रोजी क्लोज होणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांकडे अर्ज करण्यासाठी फक्त 5 दिवसाचा कालावधी असेल. तसेच ह्याचा ह्याचा प्राइस बँड ₹21 ते 23 प्रति शेअर्स असा आहे. IPOचा एकूण इश्यू साईज 1071 कोटी एवढा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा IPO पूर्ण OFS असणार आहे. म्हणजेच ऑफर फॉर सेल. म्हणजेच IPOमधून येणारा पैसा कंपनीकडे न जाता एक्झिस्टिंग शेअरहोल्डरकडे जाणार आहे. BCCLचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होणार आहेत. आता पाहूया BCCL IPOमध्ये किती शेअर्स राखीव आहेत. तर ह्या IPOमध्ये QIBसाठी 50% शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहे. यामध्ये म्युच्युअल फंड, LIC, इन्शुरन्स कंपन्या आणि मोठे फॉरेन इन्व्हेस्टर येतात. QIB पार्टिसिपेशन जास्त असणे म्हणजे IPOला इन्स्टिट्यूशनल ट्रस्ट मिळण्याची शक्यता जास्त. तसेच रिटेल इन्व्हेस्टरसाठी 35% शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहे. यात आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकदार असतात. हा एक पॉझिटिव्ह मुद्दा आहे, कारण रिटेल पोर्शन मोठा असल्यामुळे अलोकेशनची मिळण्याची चान्सेस वाढले आहे. आणि तिसरा कॅटेगरी म्हणजे HNI इन्व्हेस्टरसाठी 15% शेअर्स राखीव आहेत. हे ते गुंतवणूकदार असतात जे मोठ्या रकमेने IPOमध्ये अर्ज करतात. त्यानंतर IPOमध्ये अप्लाय केल्यानंतर त्याचा अलॉटमेंट 14 जानेवारी 2026 रोजी फायनलाइज होणार आणि त्याच दिवशी तुम्हाला समजेल की आपल्याला IPOमध्ये शेअर्स अलॉट झाले आहे की नाही. जर IPOमध्ये शेअर्स अलॉट झाले नसतील तर तर रिफंड प्रोसेस 15 जानेवारी 2026 पासून सुरू होईल. म्हणजेच ब्लॉक केलेली रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये परत येईल. ज्यांना शेअर्स अलॉट होतील त्यांच्या डीमॅट अकाउंटमध्ये 15 जानेवारी 2026 रोजी शेअर्स क्रेडिट होतील. हा तो दिवस असतो जेव्हा IPO शेअर्स तुमच्या डीमॅटमध्ये दिसायला लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे BCCL IPO लिस्टिंग डेट. 16 जानेवारी 2026 या दिवशी BCCLचे शेअर्स BSE आणि NSEवर ट्रेड होताना दिसतील. तर पुढे पाहूया BCCL IPOमध्ये अर्ज करण्यासाठी किती पैसे लागतात. त्या IPOचा प्राइस बँड ₹21 ते 23 प्रति शेअर्स असा आहे. तर एक मार्केट लॉट 600 शेअर्स ठेवण्यात आला आहे. यात 3 कॅटेगरी असतात: रिटेल, स्मॉल HNI, बिग HNI.
तसेच रिटेल इन्व्हेस्टरसाठी एक लॉटसाठी 13,800 ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट रक्कम लागते आणि स्मॉल एच-एन-आयसाठी 2,07,000 मिनिमम अमाउंट लागते. तसेच बिग एच-एन-आयसाठी इन्व्हेस्टमेंट अमाउंट खूप मोठा असतो. तसेच बी-सी-सी-आयचे फायनान्शियल असेट्स 2023 मधील 13,300 कोटीवरून 2025 मध्ये 18,700 कोटीवर गेली आहे. म्हणजे बिझनेस साईज वाढतोय, नेटवर्कसुद्धा सातत्याने वाढलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिझर्व्ह निगेटिव्हवरून पॉझिटिव्ह झाले आहेत. हा मोठा पॉझिटिव्ह सिग्नल आहे. 2024 मध्ये प्रॉफिट खूप स्ट्राँग होता, पण 2025 मध्ये प्रॉफिटमध्ये थोडा प्रेशर दिसतो. कारण सायकलिकल सेक्टर आहे. डिमांड आणि प्राईस बदलत राहतात. डेप बघितला तर कंपनीचा बॉरोइंग कंट्रोलमध्ये आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कोल इंडिया शेअर्स होल्डरसाठी कोटा असण्याची शक्यता आहे. जर तुमच्याकडे कोल इंडियाचे शेअर्स असतील तर अलॉटमेंट चान्स. तर मित्रांनो, ही होती BCCL IPOची संपूर्ण माहिती. असा अशा कंटेंट आवडत असतील तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.